सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की जय। यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मष्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। सद्गुरुनाथ महाराज की जय। 6व्या अध्यायातला 4था श्लोक आज आपण बघतो आहोत. हा श्लोक बघत असताना थोडीशी पार्श्वभूमी जी आपण काल पाहिली होती त्याचा गोषवारा बघू आणि या श्लोकाला प्रारंभ करू. संन्यासी आणि योगी या दोघांमध्ये फरक करू नकोस. ज्याला संन्यासी म्हणतात त्यालाच योगी म्हणतात हे तू जाण. पण संकल्पाचा त्याग केल्याशिवाय योगी होत नाही. म्हणजे योगी शब्दामध्ये संकल्पाचा त्याग महत्वाचा आहे. संकल्प असता कामा नये. योग्याला संकल्प करण्याचा अधिकार नाही नव्हे. जो संकल्प करतो तो योगी नाही. जो संकल्प करतो तो योगी नाही ही व्याख्या जास्त बरोबर आहे. नह्य संन्यस्त संकल्प योगीर भवती कश्चन. शब्द कश्चन आहे म्हणजे कश्चिन शब्दापासून तयार झालेला आहे. तो योगी असूच शकत नाही. ज्यांनी संकल्पामध्ये आपल्या जीवनाला झोकलं, तो संकल्प करण्यामध्ये ज्यांनी आपलं जीवन घातलं तो योगी कसा होईल. आपला विषय योगाबद्दल सुरू आहे आणि योगाबद्दल बोलत असताना काही गोष्टी फार जपून बोलायच्या असतात. सगळ्या प्रकारचे अभ्यासक आपल्याकडे आहेत. आपला जो ऑनलाईन अभ्यास वर्ग आहे या अभ्यास वर्गामध्ये काकांच्या शिष्यांव्यतिरिक्त सुद्धा कितीतरी शिष्य मंडळी आहेत. अनेक संप्रदायाची मंडळी आहे आणि त्यामुळे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सगळ्या लोकांना वेदांत कसा घेऊन चालतो हे समजण्याची व्यवस्था आपल्या ऑनलाईन वर झालेली आहे.
सगळ्या लोकांना वेदांत कळला पाहिजे, कारण वेदांत प्रत्येकासाठी आहे. नामसाधक जो आहे त्याच्यासाठी वेदांत आहे. ध्यान साधक जो आहे त्याच्यासाठी सुद्धा वेदांत आहे. तत्वज्ञानाची जो साधना करतो त्याच्यासाठीही वेदांत आहे. आणि योग जो साधू इच्छितो त्याच्यासाठी सुद्धा वेदांत आहे. या अध्यायामध्ये प्रामुख्याने 3 योगांचं वर्णन आहे. आता फक्त 6व्या अध्यायाबद्दल, आतापर्यंत भगवद्गीतेबद्दल सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये साम्ययोग सांगितलं आहे. 6व्या अध्यायामध्ये हठयोग सांगितलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग सांगितलेला आहे. यातला हठयोग तुम्हा आम्हाला जमणं शक्य नाही, कारण तो हट्टाने करायचा. त्या निग्रहामध्ये हट्टाचा प्रकार आहे. लहान मुलं हट्ट करतात, पण योगी सुद्धा हट्ट करतो आणि हट्टाने तो योगाला प्राप्त होतो, त्याला हठयोगी असं म्हणतात. त्या मार्गाने आपल्याला वाटचाल करणं शक्य नाही, म्हणून हठयोग हा आपला विषय नाही. आता 2 विषय उरले आहेत, एक साम्ययोग आणि दुसरा ध्यानयोग. ध्यानाच्या माध्यमातून जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य साधणं याला ध्यानयोग असं म्हणतात. ध्यान या साधना आणि विचार या साधनात समत्वाची दृष्टी निर्माण करून जो जीव ब्रह्माचा ऐक्य साधल्या जातं त्याला साम्य योग असं म्हणतात. त्याला ज्ञान योग असं म्हणतात. त्याला तत्वज्ञानाने साधलेला योग असं म्हणतात. हा विचारांनी होतो. याच्या मागे जर महत्वाचं काही असेल तर ते विचार आहे. म्हणून साम्ययोग आणि ध्यानयोग ह्या 2 मध्ये काय फरक आहे? ध्यानाच्या माध्यमातून निर्विचार अवस्था प्राप्त करायची. आणि निर्विचार अवस्था म्हणजे शून्य अवस्था नव्हे. शून्याच्या प्रकाश कमी आहे ह्या जाणीवेनंतरचा विचार लोपणं ध्यानाच्या माध्यमातून. आणि मी अधिष्ठान आहे या वृत्तीच्या माध्यमातून सर्वत्र ते अधिष्ठानच व्याप्त आहे. हा साम्य योग आहे. दोन्ही मध्ये जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य असल्यामुळे ध्यानयोग आणि साम्य योग यांचा थोडासा वाटचालीमध्ये भेद आहे. फळामध्ये फरक नाही, तरतमत्व नाही, लहान मोठे पण नाही. साम्ययोग हा वैचारिक आहे. साम्ययोग हा बुद्धीला धरून आहे. ध्यानयोग हा एकांतात साधायचा आहे. कुठेही बाहेरची व्यवस्था व्यत्यय निर्माण करणारी नसावी. जो विविक्त स्थानम सेवते नारद भक्ती. आम्ही कुठेही जरी गेलो तरी घर आणि संसार सोडता येत नाही. घर शब्दाचा अर्थ विश्व असा घ्या. नाही तर आम्ही तर घर सोडून आलो, या गावावरून त्या गावाला गेलो तर आम्ही घर सोडून आलो. अरे घर सोडून आला, जिथे आला त्याला तू आपली जागा समजतोस ना, ते तुझं घरच झालं की. तुम्ही माझ्या बर्थवर बसायचं नाही, म्हणजे बर्थ हे तुझं प्रवासातलं तात्कालिक काय आहे, घर आहे. ती बोगी हे तुझं प्रवासातलं तात्कालिक घर आहे. म्हणजे घराला सोडून माणूस जाऊ शकेल का? घराला सोडून माणूस राहू शकेल का? म्हणून हे विश्वची माझे घर, सगळ्यांना आपलं घर म्हटलं
तर आपलेपणा इतका पातळ होतो की आसक्ती शिल्लकच राहत नाही. हे असं जे बोलणं आहे, हे बोलणं ऐकलं की कोणाला पटत नाही. मला पण नव्हतं पटत. नव्हतं शब्द वापरला. पण मग मी विचार करायला लागलो, की ज्या अर्थी संतांनी सांगितलं आहे, ज्या अर्थी भगवंतांनी सांगितलं आहे, त्या अर्थी विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. मग किंबहुना चराचर आपणची झाला, हे कसं होईल? यद्भूमा तत्सुखम, यदल्पम तद्दुःखम, अल्पे सुखम नास्ती. जे व्यापक आहे त्याच्यामध्ये सुख आहे. मी विचार करायला लागलो. स्वभाव आहे. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव आहे विचार करायचा. माझा स्वभाव आहे असं अजिबात समजू नका. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव आहे विचार करण्याचा. फक्त तो विचार आत्मानुवर्ती की प्रपंचानुवर्ती, म्हणजे जगानुवर्ती. तो विचार ध्यानानुवर्ती की व्यवसायानुवर्ती. तो विचार स्वरूपानुवर्ती की देहानुवर्ती. एवढाच फरक आहे. विचार सगळेच जण करतात. जेवढा शीण तुमच्या डोक्याला आहे तेवढा शीण माझ्या डोक्यात, तेवढा शीण काकांच्या डोक्याला आहे. पण त्यांनी तो शीण घालवलेला आहे. मी तो शीण घालवतो आहे. आणि प्रापंचिकाला तो शीणच असतो असं गृहीत धरून तेवढा ओझं घेऊन तो चालतच असतो. प्रपंच म्हणजे काय? खट्टा मिठ्ठा रहताही है, सुख दुःख चालतच असत. नाही, परिपूर्ण सुखाची व्यवस्था आहे. सुख आणि दुःख यांचं मिश्रण नाही आहे प्रपंच. काय म्हटलं मी? प्रपंच हे सुख दुःखाचं मिश्रण नाही आहे. या अनुभवासाठीच बोलतोय. यद्वै भूमा तत्सुखम, व्यापक झालं तर जमतं असं. विश्वची माझे घर, असा प्रपंच केला तर जमतं. हा प्रपंच आहे का? हो आहे. हा परमार्थ आहे. प्रपंचाला परमार्थाची झालर दिली नाही, प्रपंचाला परमार्थ करूनच टाकला. झालर बिल्लर नाही दिली, फोडणी बिडणी नाही दिली. दुधाचं दही होऊनच गेलं. आता दह्याचं पुन्हा दूध होण्याची शक्यताच नाही. यद्वै भूमा तत्सुखम. व्यापक झालं तर अनासक्त होतो. हे खरं आहे की खोटं आहे हे तपासण्यासाठी मी विचार केला. तो विचार तुम्हाला सांगतोय आणि आत्ताच सुचला. तुमच्याचमुळे मला हे सुचतं आणि तुमच्याचमुळे मला बोलता येतं. अगदी मी तुम्हाला विनम्रतेने सांगतोय असं नका समजू, की प्रामाणिकतेने सांग. तुम्ही माझे प्रेरणास्त्रोत आहात. नाही तर मला नसतं सांगता आलं. यद्वै भूमा तत्सुखम, विश्वची माझे घर, हे कसं बरोबर आहे हे एकदा आपण तपासून पाहण्यासाठी एकदा एक दृष्टांत देतोय. मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये कुणीतरी एक पेढा दिला हातावर, पूर्ण पेढा, केशर पेढा. वा वा वा, मनाला फार बरं वाटलं. आता तो पेढा मी खाणार. तेवढ्यात दोन माणसं आले. प्रसाद एकट्याने कसा खायचा? पण त्या दोन माणसांना देईपर्यंत आणखीन 5-25 माणसं आतमध्ये आले. मंदिरच होतं, येणारच. मग आता दोघांनाच देऊन कसं चालेल? बाकी आलेल्यांनाही देऊन चालेल. असं करता करता 5-25 लोकांना तो एकच पेढा वाटायचा असल्यामुळे चिमूट चिमूट पेढा प्रत्येकाच्या हातावर देण्यात आला माझ्याकडून.
आणि सगळ्यांना तो चिमूट चिमूट वाटल्यानंतर माझ्यासाठी चिमूटभरच पेढा उरला. आणि प्रसाद वृत्तीने आलेल्या सगळ्यांनी त्यांना मिळालेला चिमूटभर पेढा खाल्ला. आता सगळ्यांना आनंद झाला. त्या पेढ्याची चव कशी होती हा प्रश्न विचारला तर माझ्या स्मरणात राहीना. कारण चिमूटभराची चव ध्यानात घ्यायचं लक्षात नाही आलं. खव्याचं प्रमाण जास्त आहे की साखरेचं प्रमाण कमी आहे? अधिक गोड आहे की थोडा फिक्का आहे? ताजा आहे की करून 2 दिवस झालेले आहेत? असे विचारच मनात नाही आले. कारण क्वांटिटी अतिशय कमी होती असा त्याचा अर्थ नसून वाटप महान झालं. यद्वै भूमा तत्सुखम, वाटप खूप झालं. आणि एवढ्या लोकांना तो वाटत असताना ज्यांनी तो हातावर घेतला त्यातल्या कुणी असं म्हटलं नाही की मी तर धन्ना सेठ आहे, मला चिमूटभर कशाला देता? मी डायबिटीस वाला आहे, मला चिमूटभर कशाला देता? मला डायबिटीस नाही, मला जास्त द्या ना. असला कुठल्याही प्रकारचं कोणी काहीही म्हटलं नाही. प्रत्येकाने चिमूटभर पेढा प्रसाद म्हणून खाल्ला. आता तो पेढा उरला नाही, तो प्रसाद. प्रसाद उरल्यामुळे त्याचा चवीचा भाग गौण झाला. प्रसादाचं महत्व, प्रसन्नतेचं महत्व अधिक झालं आणि जेवढ्या लोकांनी तो चिमूट चिमूट प्रसाद खाल्ला ते सगळे आनंदी झाले. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसः. प्रसन्न चेतसः ही आशुः. प्रसन्न चेतसो ह्याशुः. प्रसन्न चेतसा ही आशुः. सर्व बुद्धिर्विशिष्यते. हे बुद्धीचं वैशिष्ट्य आहे की ती परिपूर्ण प्रसन्नतेला घेऊन जाते आणि परिपूर्ण प्रसन्नता, परिपूर्ण आनंद हा ब्रह्मानंद आहे. यद्वै भूमा तत्सुख. जेव्हा तुम्ही व्यापक होता, जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी धावता, जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी झटता, त्यावेळी त्यातलं अप्पलपोटेपणा कमी होऊन जातो. म्हणजे ममत्व कमी होऊन जातं. आणि मी खाल्लं, मला आता याच्यातून काही मिळालं पाहिजे, हा फलेच्छाही कमी होऊन जाते. म्हणजे फलेच्छा कमी झाली, कर्तृत्व भोक्तृत्व कमी झालं, म्हणून आत्मस्वरूप प्रगटलं. गंमत आहे अभ्यासाची, ही गंमत आहे भगवद्गीतेची. आणि ही गंमत अखंड अनुभवण्यासाठी ध्यान योग सुरू आहे. संकल्पाचा त्याग करणारा योगी असतो आणि कर्मफळाचा त्याग करणारा म्हणजे निष्काम कर्म करणारा कर्मयोगी असतो. संकल्पाचा त्याग करणारा ज्ञानयोगी असतो. निष्काम फलाचा उपभोग घेणारा कर्म उपभोग घेणारा म्हणतोय मी आणि निष्काम म्हणतोय. निष्काम म्हटल्यामुळे पुढचे संकल्प निघून गेले. आहे तेवढं ठीक आहे. आपला विषय सुरू आहे यद्वै भूमा तत्सुखम अल्पे सुखम नास्ती. ज्ञानाने मिळवलेला जो योग त्याला विद्वत संन्यास असं म्हणतात. आणि प्रयत्नाने साधलेला जो योग त्याला कर्मानुष्ठान लक्षणम इति योगा, त्याला कर्मपर योग असं म्हणतात. एक प्रवृत्तीपर आहे, एक निवृत्तीपर आहे, पण दोनहीच फळ तेच आहे, समान आहे, तेवढंच आहे, तितकंच आहे, तसंच आहे. काही सांगायचं राहिलंय शिल्लक? अजिबात नाही. मी आत्मा आहे.
आत्मा सत्यम, देह मिथ्या, जीव हा ब्रह्मैव नापरहा. व्यष्टीकरता मांडलेली भूमिका आहे. समष्टीकरता ब्रह्मसत्यम, जगन मिथ्या, जीव हा ब्रह्मैव नापरहा. माझ्यासाठी काय आहे? आत्मा सत्यम, माझा देह मिथ्या. माझा शब्द वापरतोय कारण देहावर आपलं निस्सीम प्रेम आहे. जी गोष्ट खोटी आहे, मिथ्या शब्दाचा अर्थ नुसतं खोटे शब्दाने मिथ्या शब्द होत नाही बरं का. जी गोष्ट भासते पण असत नाही त्याला मिथ्या म्हणतात. जी गोष्ट दिसते पण असत नाही त्याला मिथ्या म्हणतात. जी गोष्ट कळते तरी असत नाही त्याला मिथ्या असं म्हणतात. जी गोष्ट अनुभवाला येते पण ती अनुभवातीत आहे त्याला मिथ्या असं म्हणतात. नुसती जी अनुभवातीत आहे ती सत्य आहे, नुसती जी कल्पनातीत आहे ती सत्य आहे. म्हणून माझा देह दिसतो आणि भासतो पण वस्तुतः तो नसतो, म्हणून देह मिथ्या आहे. खोट शब्दापेक्षा मिथ्या शब्द एकदम उचित शब्द आहे. आरुरुक्षो मुनिर्योगम कर्म कारण मुच्यते, योगारूढ तस्यैव क्षमा कारण. मुनी तो आहे की जो ब्रह्मस्वरूपावर आरूढ होण्यासाठी कर्म करतो. त्याच्यासाठी कर्म हेच कारण आहे. आणि जो योग स्वरूप जीव ब्रह्मैक्य साधतो त्याच्यासाठी श्रम कारण उच्यते. श्रमाची गरज आहे. एका ठिकाणी कर्माची गरज आहे असं म्हटलं आणि एका ठिकाणी श्रमाची गरज आहे असं म्हटलं आणि दोन्ही सारख्या स्थितीचे आहे असं म्हटलं. असं कसं हो? कोणी मला असा प्रश्न विचारला नाही काल. वाटतं की तुम्ही प्रश्न विचारावा. प्रश्न त्याला पडतात ज्यांनी मनापासून ऐकलं असतं. प्रश्न पडल्यानंतर जो अस्वस्थ होतो तो प्रश्न विचारतो आणि विचारल्यानंतर तदनुषंगिक त्याला जीवन जगायचं असतं म्हणून तो अस्वस्थ झालेला आहे की मला हे जगता येत नाही. नाही तर आम्ही काय करतो, हे फार कठीण आहे हो, हे काय आपलं तत्वज्ञान नाही आहे हो. मग कोणासाठी सांगितलं हो? कृष्णाने. तुम्ही आम्ही भगवद्गीता सांगितली हा भाग वेगळा आहे. प्रत्यक्ष भगवंतानी आपला अवतार भगवद्गीता सांगण्यासाठी घेतलाय. भगवंताच्या अवतारातलं सर्वश्रेष्ठ अभिवचन जर कोणतं असेल त्याचं नाव भगवद्गीता आहे, लक्षात घ्या. आम्ही आयुष्यामध्ये रोज बडबड करतो, आमच्या बडबडीची काही किंमत नसते हो. पण हजारो वर्षापूर्वी भगवंतानी जे सांगून ठेवलं ते आजही तेवढंच कामी येत आहे. जेवढं तेव्हा अर्जुनाला कामी येत होतं तितकंच माझ्या कामात आहे, तितकंच ताजं पण आहे. आत्ता सांगितलं असं आहे, आजच्या काळाला लागू होईल असं आहे, हजारो वर्षानंतर एवढंच टवटवीत असणार आहे. म्हणून आमची ती बडबड आणि भगवंताचा तो उपदेश केवढ्या गांभीर्याने ऐकायला पाहिजे, केवढ्या श्रद्धेने ऐकायला पाहिजे, केवढ्या मनापासून ऐकायला पाहिजे. माझा भगवद्गीतेचा अभ्यास ही माझ्या जीवनाची खरी फलश्रुती आहे, लक्षात घ्या. जसा जसा गीतेचा अभ्यास करायला लागलो तसं तसं जीवन अधिकाधिक गतिमानतेने बदलायला लागलं. आणि हा अनुभव बऱ्याच लोकांनी माझ्यापाशी व्यक्त केलेला आहे. असे पण काही लोक आहेत की ज्यांना हा अनुभव येतो आहे पण अजून व्यक्त नाही केला. काही लोक अनुभव येण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
सगळेजण समर्थ सद्गुरूंच्या कृपेने, त्यांचे सद्गुरू आणि माझे सद्गुरू भिन्न नाहीत. डॉक्टर काका आणि काकांच्या व्यतिरिक्त अनुग्रहित असलेली जी मंडळी, त्यांचे श्रीगुरु हे काकांपेक्षा वेगळे नाही. गुरु कधीच वेगळे नसतात. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. आपल्याला योग साधायचा आहे, आपल्याला ध्यान योग साधायचा आहे, आपल्याला जीव ब्रह्मैक्य साधायचं आहे. जीवाला ब्रह्मरूप करायचं. म्हणून यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मष्वनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. काय सुंदर विवेचन आहे हो. आम्हाला भगवद्गीतेचं महत्व कळलं ना, तर आमचं जीवन कुठल्या कुठे बदलून जाईल. सर्व संकल्पाचा त्याग करणारा पुरुष इंद्रियांचा विषयामध्ये आणि कर्मामध्ये आसक्त होत नाही. काय होतं? यदा हि नेंद्रियार्थेषु, इंद्रियाचा अर्थ म्हणजे प्राप्तव्य. इंद्रियाचं प्राप्तव्य काय आहे? न कर्मष्वनुसज्जते, कर्म करणं, पण कर्म फल हे इंद्रियाचं प्राप्तव्य नाही. कर्म करणं, पण कर्मफलामध्ये आसक्त न होणं हे जास्त महत्वाचं आहे. इंद्रियाचं प्राप्तव्य कर्म करणं इतकंच आहे. घड्याळीच्या आतमध्ये काटेरी चाकं असतात. घड्याळीच्या आतमध्ये काटेरी चाकं असतात, ते एकमेकात फसले असतात त्याचे आरे, आणि त्यानुसार ती घड्याळ चालत असते. काटेरी चाकांचं काम एवढंच आहे की घड्याळीचे काटे फिरवायचे, किती वाजले हे पाहणं त्यांचं काम नाही. एक सेकंदाचा दुसरा सेकंद करायचा, दुसऱ्या सेकंदाचा तिसरा सेकंद करायचा, म्हणून किती वाजून किती मिनिटं किती सेकंद झाले हे तपासायचं काम आतमधल्या काटेरी आर्यांचं नाही. तस कर्मफलाचं काम इंद्रियांचं नाही. कर्म करणं हे इंद्रियांचं काम आहे. देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. काही लोकांना सेवा हलकी वाटते. चप्पल उचलण्याची सेवा दिली तर मला हलकी सेवा दिली असं वाटतं. सतरंजा गालीचे टाकण्याची सेवा दिली तर मला हलकी सेवा दिली असं वाटतं. झाडण्याची सेवा दिली तर मला हलकी सेवा दिली असं वाटतं. आलेल्या लोकांचं स्वागत करा असं म्हटलं तर मला विशेष सेवा दिली असं वाटतं. सगळ्यांना प्रसाद द्या असं म्हटलं तर विशेष सेवा दिली असं वाटतं. भगवंताच्या मूर्तीची पूजा केली कर अशी सेवा मिळाल्यानंतर मला परम विशेष सेवा दिली असं वाटतं. की जा तू देवाची पूजा कर, तू गुरुच्या समाधी स्थानाला स्वच्छ करून उत्तम ठेव, त्याला वाटते मला विशेष सेवा दिली. सेवा कधीच विशेष आणि अविशेष नसते. न कर्मश्वरू सज्जते, देहाने फक्त सेवा करायची. ज्या वेळेला त्या सेवेमध्ये फलाची अपेक्षा केल्या जात नाही, तेव्हा त्या सेवेमध्ये गौणत्व आणि श्रेष्ठत्व नावाची गोष्ट असू शकत नाही. हाताने चमचा उचलणं आणि हाताने बूट उचलणं यात हाताला काही फरक पडत नाही. एका हातामध्ये चमचा उचला, एका हातामध्ये बूट उचला. या हाताला असं वाटत नाही की मी श्रेष्ठ काम केलं आहे. तुम्हाला चमचा बरा नसेल वाटत तर तुम्ही फुल समजा, देव समजा. एका हातात देव धरलाय, एका हातात
चप्पल किंवा बूट धरले आहे, तर एक हात हलका झाला आणि एक हात श्रेष्ठ झाला असं कधीही हाताला वाटत नाही. याचा अर्थ हात भेदभाव करत नाहीत, भेदभाव करतो अंतःकरण. आणि अंतःकरण कल्पनेने भेदभाव करतो हो, बाकी काहीच नाही. दोन्ही ठिकाणी मध्ये आलेली वस्तू आम्हाला बाजूला काढायची आहे, एवढाच भाग आहे. म्हणून यदा हि नेंद्रियार्थेषु, इंद्रियाचा अर्थ म्हणजे प्राप्तव्य जे आहे ते फल नसून कर्म करणं हे आहे. पण कर्मामध्ये आसक्त होणं नाही. न कर्मा स्वहा अनुषज्यते, कर्मामध्ये आसक्त होणं नाही. काय सुंदर आहे हो. आम्हाला काय वाटतं, आम्हाला मोठी नोकरी लागली आहे, मी साहेब आहे, तो चपराशी आहे. तू कशाला समजतोय? तुला हे काम दिलंय, त्याचं मोल जास्त आहे. त्याला ते काम दिलं आहे, त्या कामाच्या अनुषंगिक त्याचं व्यावसायिक मोल कमी आहे. म्हणून फक्त साहेब आणि चपराशी हा व्यवहारापुरता भेद आहे. काम करण्यामध्ये कुठलाही भेद नाही. परदेशामध्ये झाडू मारणारा आणि ज्याच्या घरी झाडू मारला जातो तो, हे एकमेकांच्या शेजारी खुर्चीवर बसतात आणि दोघही मिळून मग गप्पा करतात, स्मोकिंगही करतात. काम झाल्यानंतर तो झाडूवाला नाही आणि हा मालक नाही. कारण कर्म शरीर करतं, फक्त त्यांच्याकडे असं वागणं आहे. पण त्या वागण्याच्या मागचा उद्देश जो आहे की दोघही आत्मा आहे, हा तिथे लोपलेला आहे. आमच्याकडे उद्देश जागा आहे, पण आम्ही झोपलेला आहे. तिथे उद्देश लोपलेला आहे, म्हणून त्यांची प्रगती याच्या पुढे नाही होत. कामापुरतच प्रगती होते, मोक्षाकडे वाटचाल नाही होत त्यांची. आणि आम्ही झोपलेलो असल्यामुळे आमची कामाची वाटचाल होत नाही, मोक्षाची वाटचाल होत नाही. पण जो जागा असेल, जो जागा असेल, तो समत्वम योग उच्चते, तो समानतेने त्यांना पाहतो. एकदा फंडामेंटल्स क्लिअर असले तर आपले, एकदा बेसिक क्लिअर असलं ना आपलं विचाराचं, की मग सगळं जमतं. नाही तर परमार्थात फार मोठं नुकसान होतं. ध्यान करायचं म्हणूनच बैठकीला बसतो आणि परमार्थात झालेलं नुकसान भरून नाही निघत हो, प्रपंचात झालेलं नुकसान भरून निघतं. काय होईल? 5-10 हजार, 5-10 लाख इकडे की तिकडे झाले, कमी किंवा जास्त झाल्याने फार फरक पडत नाही. पोट भरण्यापुरतं, जगण्यापुरतं व्यवस्थित मिळाल्यावर बाकी गोष्टींची इतकी गरज असत नाही जी आपल्याला वाटते. पण आम्ही त्या फलामध्ये एवढा आसक्त असतो की आयुष्यभर मिळवण्याच्या मागे लागणं, याला आपल्या हिंदीमध्ये कोलूचा बैल म्हणतात. हा कोलूचा बैल नुसतं वजन वाहत असतो. आणि मी कोलूचा बैल होता कामा नये, न कर्मश्वनुषज्यते. कर्मफलामध्ये जर मी आसक्त होत नसेल ना, तर कर्माचं फळ गळून पडतं. काय म्हटलंय मी? फळ गळून पडतं, याचा अर्थ फळाचा विचार गळून पडतो. तुम्ही कर्म केल्यानंतर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. पण फलासक्ती रहित झाल्यामुळे केव्हा फळ मिळतं आणि केव्हा नाही याच्याकडे तो लक्ष देत. स्वामी समर्थ सिरियल जर कोणी पाहत असेल, तर ते स्वामी समर्थ म्हणतात छट. त्या छट मध्ये फलाशा नाही आहे, लक्षात. छट आहे, फलाशा राहित्य आहे त्या ठिकाणी, झटकून टाकलेली आहे फलाशा. आम्ही हे पाहतच नाही. आम्ही नुसतं हटहुटच पाहतो. गंमत अशी आहे की सिरियल पाहत असतानाही त्यातलं स्थूलच जर पाहत असेल, कशासाठी ते सिरियल तरी पाहायचे?
त्यातला उद्देश काय आहे, त्याच्या मागचा हेतू काय आहे, हा आम्हाला पाहता आला पाहिजे. आपले सद्गुरू बोलत असताना त्याच्या मागचा हेतू काय आहे हे समजलं पाहिजे. परमार्थ हा स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं क्षेत्र आहे. अत्यंत प्रामाणिकतेची गरज आहे. दुसऱ्याला दाखवण्याचा प्रश्नच नाही. मला ब्रह्मज्ञान जर झालं, थोड्या वेळाकरता प्रत्येकाने स्वतः करता समजा, मला ब्रह्मज्ञान झालं, कोणाला सांगाल? सगळं ब्रह्मांड ब्रह्मरूप होऊन गेलाय. आता मला ब्रह्मज्ञान झालं हे सांगायला कोणाला? सांगायला ब्रह्माशिवाय दुसरं कोणी शिल्लकच नाही. आणि मी ब्रह्मरूप झाल्यानंतर ब्रह्माला सांगणे म्हणजे दुसरं ब्रह्म नावाची गोष्ट अस्तित्वात नाहीये. म्हणजे मला ब्रह्मरूपता प्राप्त झाली हे सांगण्यासाठी दुसरं काहीही नसल्यामुळे ब्रह्मरूपता हा प्रागट्याचा विषयच ठरत नाही. प्रपंचामध्ये प्रगटीकरणाशिवाय पर्याय नाही आणि परमार्थामध्ये प्रगट करायला वावच नाही. म्हणून परमार्थात शोध चालत नाही. केला तर त्याला दंभ म्हणतात. व्यवहारात आमची दखल घ्यावी असं वाटतं. सतत कुणीतरी आम्हाला विचारावं असं वाटतं. पण परमार्थामध्ये बाह्य जगताशी माझा संबंध, जगत ब्रह्मरूप असल्यामुळे माझा संबंध उरला नसल्यामुळे जितका लोकांचा संदर्भ कमी कमी होत जातो, तेवढं ब्रह्मस्वरूपाचा प्रकाश जास्त जास्त फाकतो. म्हणून जेवढे डोळे जास्त बंद केल्या जातात, तेवढं बाहेरच्या विश्वाचं चिंतन कमी कमी होत जातं. नाही तर विषय दिसले की त्या विषयाची उर्मी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. अहो, कचऱ्याची गाडी दिसली तर आपल्याकडला कचरा फेकून द्यावा असं वाटतं. आता कचऱ्याच्या गाडीमध्ये सुद्धा आपण इकडे बोलत असताना लगेच उठून कचरा टाकून द्यावा असा वाटतो आहे. म्हणजे विषयाशी तादात्म्य पावलं की नाही अंतःकरण. अंतःकरण तादात्म्य पावल्यानंतर त्यांनी इंद्रियांना सांगितलं की नाही, इंद्रिय कामाला लागले की नाही, कचऱ्याची वेस्ट बास्केट आम्ही तिथे टाकण्यासाठी गेलो की नाही. एक विषय समोर आला. आता तुम्ही म्हणाल कचऱ्याच कशाला उदाहरण दिलं, विषय कचराच आहे. जी गोष्ट मला अखंड सुख देऊ शकत नाही त्याला कचरा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? सुवर्ण म्हणणार का? हिरा म्हणणार का? जी गोष्ट मला कायम सुख स्वरूप करू शकत नाही त्याला तुम्ही काय म्हणाल? त्याला कचऱ्याशिवाय दुसरी उपमा देणार तरी कशी? म्हणून आता दुसऱ्या चरणावर जाऊ या श्लोकाच्या. सर्व संकल्प संन्यासी योगारूढ तदोच्यते. मग आता विषयातून प्राप्तव्य अर्थ जर नाही, याचा अर्थ ते निरर्थक आहे असा झाला की नाही. जी गोष्ट निरर्थक आहे त्याच्याबद्दल विचार कशाला करायचा आणि संकल्प कशाला करायचा, त्याच्या मागे धावायचं कशाला. म्हणून सर्व संकल्प संन्यासी, सगळे संकल्प संन्यस्त्यती त्याग करून टाकले. कचरा फेकायचाच नाहीये, विषय संपला. गाडी आली काय आणि गेली काय. आता विषयरूपी कचऱ्याला अंतःकरणामध्ये प्रवेशच दिलेला नाही. विषणवती इति विषय, जे बांधून ठेवतं त्याला विषय असं म्हणतात. बांधून ठेवतं म्हणजे काय होतं? एखाद्या बांधून ठेवलेल्या खंबाला बांधून ठेवलेल्या माणसाला आनंद होतो का हो? बुळबुळ करायला लागतो. फिरावंसं वाटतं, इकडे तिकडे जावंसं वाटतं, बांधल्यावर तर लवकरच वाटतं. मोकळा आहे ते एका जागेवर बसेल तरी, पण का त्याला त्याच खुर्चीला बांधून ठेवलं तर त्याला उठून बाहेर जावं. बंधन हे अतिशय अतीव दुःखकारक आहे. म्हणून बंधनात दुःख आहे, आसक्ती बंधन आहे, विषयात आसक्ती आहे, म्हणून विषय बंधनकारक आहे. विषण्वती इति विषया.
किती सुंदर विषय आहे. मग सर्व संकल्प संन्यासी कोणता विषय आहे? सगळ्या संकल्पाचा त्याग करायचा, त्याला संन्यासी म्हणतात. हा विषय आपला चर्चेचा असतो. बुद्धिवृत्तीमध्ये काय असतं? वासना असते. वासना इच्छेच्या रूपात म्हणजे कामनेच्या रूपात इंद्रियांना मार्गदर्शन करते. इंद्रिय विषयांकडे धावतात. विषय सुखलोलूप इंद्रिय सुखलोलूप होतात. विषयातून सुख मिळतं असं वाटतं. ते घेऊन इंद्रिय अंतःकरणाला पाठवतात. अंतःकरण ते बुद्धीपाशी नेऊन देतं. बुद्धी चित्ताला सांगते, पूर्वी तुला सुख मिळालं होतं, तीच वस्तू आता तुला आणून दिलेली आहे. आता दिवसभर विषय गोळा करण्याचं काम ती अंतःकरण करत असतं. त्या अंतःकरणाने दिवसभर थकेपर्यंत जरी विषय गोळा केले तरी ते विषय त्याला उपयोगाचे नसतात हो. एक उदाहरण देतो. लहान मुलं असतात ना, त्यांचे बाबा घर बांधतात. तर बाबा जेव्हा घर बांधत असतात, घर बांधायला घेतात, त्यावेळी रेतीचे ट्रक येतात. आता रेतीचे ट्रक आल्यानंतर त्या रेतीमधून शंख आणि शिंपले ते गोळा करतात. आता किती शंख आणि शिंपले गोळा केल्याने त्या मुलाला श्रीमंताचं मूल म्हणतील? त्याचे वडील महाल बांधतात आहे, राजवाडा बांधतात आहे, त्याच्यावरून त्याला श्रीमंताचं मूल नक्की म्हणतील. पण शंख आणि शिंपले गोळा झाले म्हणून त्याला श्रीमंताचं मूल म्हणतील का कोणी? किंबहुना घर बांधत असताना ती रेती चाळल्या जाते आणि त्यातून शंख आणि शिंपले बाहेरच टाकले जातात. म्हणजे घर बांधत असलेल्या घरामध्ये शंख आणि शिंपल्याचा काही सुद्धा रोल नाही. असे शंख आणि शिंपले खिशामध्ये जमा केलेला मूल श्रीमंताचा असेल का हो? तसं विषय खूप जमा केले शंख शिंपल्यासारखे, म्हणून आम्ही सुखी कसे होऊ? ज्याच्यामध्ये मुळातच सुख नाही त्यांनी आम्ही सुखी होऊ कसं? म्हणून मी विषय टाकला पाहिजे, विषयाचा संकल्प टाकला पाहिजे. सर्व संकल्प संन्यासी. योगारूढ तदोच्यते, त्याला योगारूढ असं म्हणतात. मग आता मी संकल्प टाकला पाहिजे म्हणजे विषयाचा संकल्प अनाठायी आहे हे पहिल्यांदा मला पटलं. आता अनाठायी कसा आहे हो? हे शोधलं पाहिजे ना. शोधल्याशिवाय पटेल का हो? सांगा ना. शोधल्याशिवाय पटणार आहे का? म्हणून अभ्यास करावा. माऊली म्हणते, तरी अभ्यासाचे नि बळे प्रत्याहारी निळावे. तरी अभ्यासाचे नि बळे प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. अभ्यास कशाचा करायचा आहे? वैराग्याचा करायचा आहे. नखी लागेल ढाळे ढाळे. आम्हाला हा शब्द चांगला माहिती आहे. आसक्तीला नख लागतं आणि हळूहळू ढाळे ढाळे म्हणजे हळू हळूहळू ही आसक्ती कमी 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 होत जाते आणि वैराग्य अधिक 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 वाढत जाते. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. काय सुंदर ओव्या असतात. म्हणून संकल्प प्रभावान कामान, कामनेमध्ये संकल्प फार प्रभावी आहे. संकल्प करायचं नाही, विषयाचं विषत्व कळलं तर संकल्प करणं थांबतं. विषयातलं दोषत्व कळलं तरी संकल्प करणं थांबतं. विषयातलं मिथ्यात्व कळलं तरी संकल्प करणं थांबतं. विषयातलं अनित्यत्व कळलं
तरी संकल्प करणं थांबतं. विषयातलं बद्धत्व कळलं तरीही संकल्प करणं थांबतं. ह्यातलं कोणतंही एक कळवून घ्या, संकल्प आपोआप थांबतात. माझ्यासारख्या डॉक्टर माणसाला जर कोणी सांगितलं की तुम्ही अशा अशा पद्धतीने जर इंजिनियर झालात तर तुम्हाला मोठं पॅकेज मिळेल, मी म्हणतो आता हे होणंच शक्य नाही ना. मी त्याचा विचार कशाला करू? त्याचा मी विचारच कशाला करू? ज्या गोष्टी होण्याची शक्यता नाही त्याचा विचार करण्याचं कारणच काय? आईस्क्रीम मधून कधी उष्णता निर्माण होण्याची शक्यताच नाहीये, तर तिथे उष्णतेची आशा मी ठेवून करू काय? विषयामध्ये सुख निर्माण होण्याची शक्यताच नाहीये, मग तिथे मी सुखासीन होऊन करू काय? म्हणून भवसुखे दोषोनुसंधीयताम आचार्यांनी साधना पंचकम मध्ये आज्ञा दिली आहे. विषयामध्ये दुःखच आहे हो. जिथे कुठे विषय असेल, देशात असो की परदेशात असो, तो दुःख देणारच. भवसुखे दोषोनुसंधीयताम. आमचा फरक काय होतो? आम्ही त्याला सुखाची वस्तू समजतो. आम्ही त्याला सुखाची वस्तू समजतो. एक साप सांगितलं आहे, वायपर कोणता म्हणतात त्याला, तो आपली शेपटी अशी काटेरी हलवत 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 असतो आणि पक्ष्याला असं वाटतं की हा उडणारा किडा आहे आणि पक्षी त्या किड्याला चोचेत घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला हा त्या किड्याला पक्ष्याला पकडतो. आता तो किडा त्या पक्ष्याला सत्य वाटल्यामुळे पक्षी सापाचं भक्ष्य झाला. विषय सत्य वाटल्यामुळे आम्ही पुनरपि जननम पुनरपि मरणम, काळाचा घास झालो, काळाचं भक्ष्य झालो. लक्षात सर्व संकल्प संन्यासी. म्हणून सगळ्या कामनांचा, कामनेमधून उद्भवणाऱ्या वासनेमधून निर्माण होणाऱ्या संकल्पाचा मला त्याग करता आला पाहिजे, याच्यासाठी शास्त्र अभ्यास आहे. मग शास्त्र अभ्यास काय आहे? शास्त्र म्हणजे काय असं काही वेगळं असते का? शास्त्र म्हणजे काही अशी शेंडी फुटते का? शास्त्र म्हणजे काही असं अवघड असतं का? शिंपल्यामध्ये दिसणारी जी चांदी आहे ती खरी वाटली आणि त्या चांदीपासून मी खूप पैसे मिळवीन अशी कल्पना निर्माण होते. का बरं खरी वाटली? कारण ती चांदी आहे असं वाटलं म्हणून. शिंपलं आहे असं वाटणं बंद झालं. सत्यत्व बुद्धी निघून गेली. सत्यत्व बुद्धी निघून गेली आणि त्यामुळे मला ते जी चांदी आहे ती खरी वाटली. सत्यत्व बुद्धी म्हणजे शिंपल्याची बुद्धी निघून गेली. आणि मग अविद्या काम कर्म ग्रंथी कामाला लागल्या. अविद्येने झाकाळलं स्वरूप. शिंपला दिसला नाही आणि दिसली चांदी. आता ती चांदी विकून मी श्रीमंत होईल असं वाटायला लागलं. मग आता रजताची सत्यत्व बुद्धी जर निघून गेली, रजत म्हणजे शिंपला, चांदी, आणि शुक्ती म्हणजे शिंपला. रजताची सत्यत्व बुद्धी निघून गेली आणि ही शुक्ती म्हणजे शिंपला आहे असं लक्षात आलं की त्याच्यापासून मला दुःख होत नाही. उलट शिंपला पाहिल्याचा आनंद मिळतो. ते काही घरी घेऊन जावंसं वाटत नाही. ते विकून काही त्याच्यातून पैसे मिळवावेसे वाटत नाही. छान आहे, किती छान आहे शिंपला, हा लहान शिंपला, हा मोठा शिंपला, वा वा वा, आनंद घ्या, निघून जा. दुःख घ्यायचं नाहीये. अधिष्ठान दृष्टी असेल तर आनंद असतो, अध्यस्त दृष्टी असेल तर दुःख असतं. म्हणून कोणत्याही प्रकारचा संकल्प तिथे निर्माण होत नाही.
एकदा अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झालं की अध्यस्त वस्तूचा संकल्प गळून पडतो. एवढं एक वाक्य लक्षात ठेवा, झालं शास्त्र. शास्त्र कुठे कठीण आहे हो? एका साधकांनी मला म्हटलं होतं, शास्त्राचा भाव करू नका, शास्त्र मला गाईड करणार. कार ड्रायव्हिंग कठीण आहे का हो? छे, अजिबात नाही. पण नवीन माणसाला, अरे हो, क्लचही ऑपरेट करा, ब्रेकही ऑपरेट करा, स्टेअरिंग व्हीलही ऑपरेट करा, ऍक्सिलरेटरही ऑपरेट करा, समोर लक्ष पण द्या, हॉर्न पण वाजवा. इतकं कसं शक्य होईल हो? होत. आणि मग गप्पा टप्पा करत कार ड्रायव्हिंग करता येतो हो. याला म्हणतात, काय म्हणतात याला, अविद्या काम कर्म ग्रंथीचा नायनाट. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयते शास्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे. ही श्रेष्ठ बुद्धी आहे. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. परम म्हणजे श्रेष्ठ. आंबटपण, गोडपण, कडूपण, खारटपण, अजून काय असेल ते दोन चार पदार्थाचे पण घ्या. या सगळ्यातलं पण काम कॉमन आहे ना. आंबटपणातलं आंबटत्व, कडूपणातलं कडूत्व, गोडपणातलं गोडत्व, खारटपणातलं खारटत्व, हे तत्व कामन आहे. ते मी आहे. आता जर ते मी आहे याच्यामध्ये मी रमलो असेल तर आंबटपणा, कडूपणा, गोडपणा, खारटपणा याच्यात मी रमणार नाही. आणि रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टा, तत्वामध्ये दृष्टी असेल तर या पणामध्ये रमणार नाही. आणि तत्वात जर दृष्टी नसेल तर मग आंबट झालं म्हणून एक तर खुश होईल, नाही तर नाराज होईल. गोड मिळालं म्हणून खुश होईल, नाही तर नाराज होईल. कडू मिळालं म्हणून खुश होईल, नाही तर नाराज होईल. आता मी कोणीकडे रमायचं, विषयात की तत्वात? एवढंच बघायचं. एकदा ही कला साधली, अधिष्ठान दृष्टी प्राप्त झाली की झालं. संकल्प मूलहा कामो वै यज्ञ संकल्प संभवा. कामामधून संकल्प निर्माण झाला आहे, संकल्पामधून कर्माची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून संकल्पच निघून गेला तर कर्मच करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि जे केलं जातं ती क्रिया होते हो, ते कर्म होत नाही. कारण फलाशक्ती नसते, करतो तो भाव नसतो. ध्यान झालं की नाही सांगा? ध्यान योग चांगलं चालू आहे. म्हणून सर्व संकल्प संन्यासी योगारूढास तदोच्यते. एकदा संकल्प मिळाले म्हणजे धुळीला मिळाले, माती मोल झाले, संपून गेले, नाहीसे झाले की अहम ब्रह्मास्मी. मग आता काही करणं उरलं का हो, म्हणून मी अकर्ता होतो. काही भोगणं उरलं का हो, म्हणून मी अभोगता होतो. आत्मा अकर्ता न अभोगता का बरं आहे? कारण आत्म्या व्यतिरिक्त दुसरं काही नसल्यामुळे करायला काही शिल्लकच नाही, करणाराही शिल्लक नाही. कारण दुसरं काही नाहीच आहे ना. करणारा तेव्हा राहील जेव्हा दुसरं काही वस्तू असेल तेव्हा. चष्म्याची केस आहे म्हणून मी उचलणार आहे, नाही तर कशाला उचलली असती. दुसरं जेव्हा अस्तित्वातच नाही तेव्हा काय आहे. आणि जेव्हा सगळीकडे एकच आत्मतत्व आहे हे कळतं, तेव्हा अज्ञान संपलं, तेव्हा संकल्प संपला. म्हणून कारण नाशात कार्य नाशा, हा कारण संपलं, अज्ञान हे कारण आहे. ह्या सगळ्या संकल्पाचं कारण अज्ञान आहे. आत्मस्वरूपाचा विसर हे त्याचं कारण. गुणागुणेषु वर्तन्ते किती महत्वा, गुणागुणेषु वर्तंत किती महत्वा न सज्ज, किती महत्वा न सज्ज. मग आता किती महत्वा न सज्जते म्हणजे घड्याळीच्या आतमधले जे आरे आहे, घड्याळीच्या आतमधले जे आरे आहेत त्यांना किती वाजले हे पाहायची गरज नाही. आरे म्हणजे एकमेकात फसलेले ते, त्यांना किती वाजले हे पाहायचं काही कारण नाही.
म्हणून कृत्वापि न निबध्यते, करून सुद्धा हा बद्ध होत नाही, हा पकडल्या जात नाही, हा बंधनात येत नाही, हा जन्म मरणात जात नाही, त्याच्यामुळे त्याला सुख दुःख होत नाही. कारण द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी सगळं ब्रह्मरूपत्व आल्यामुळे नाहीसे होऊन जाते. म्हणून स्वरूपाने न पाहता सर्व ब्रह्मरूपत्व जो बघतो, ही सहज स्वाभाविक वृत्ती आहे. याला म्हणतात योगारूढ तदोच्यते. ही योगारूढ स्थिती आहे. हे योगाचं आरूढत्व आहे. म्हणजे योगारूढ, अश्वारूढ, आरूढ होणे म्हणजे त्यावर जाऊन बसले म्हणजे योगी होणे, योग प्राप्त होणे. योगारूढ तदोच्यते. मग आता हा कसा प्राप्त करून घ्यायचा, हे ज्याचं त्याच्या हातात आहे. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादवे. आत्मैव आत्मनः बंधू आत्मैव रिपू आत्मनी. मी माझा बंधू आहे, मीच माझा शत्रू आहे. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत्मात मैव शत्रुवत. अत्यंत मोलाचे 2 श्लोक आपल्याला सोमवारी सकाळी घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळे, तुमच्या सगळ्यांच्या प्रामाणिक इच्छेमुळे शंकराचार्यांचा अभ्यास करणारी काही मंडळी आहेत आणि त्यांनी ऑनलाईन शंकराचार्यांचा अभ्यास करायचं ठरवलं आहे. त्यांचं कार्य सुरू झालं. त्यांना सिद्ध साधक साधना असं त्या गटाचं नाव आहे. डॉक्टर काकांच्या अभ्यास वर्गाच्या गटा व्यतिरिक्त हा वेगळा गट आहे. यात सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या संप्रदायाची मंडळी अभ्यासाला येतात आहे आणि शंकराचार्यांच्या स्तोत्रावर माझ्याकडनं भाष्यावर ऐकावं अशी त्या मंडळींची इच्छा आहे. आणि माझं नाव चिन्मय मिशनच्या ब्रह्मचारिणींनी सुचवलेलं आहे. चिन्मय मिशन कडून माझं नाव त्यांच्याकडे गेलेलं आहे. सध्या चिन्मय मिशनचे एक संन्यासी आत्मबोध घेतात आहे आणि त्यानंतर मला विषय घ्यायचा आहे शंकराचार्यांच्या स्तोत्राबद्दल. ग्रुपवर मी हे टाकलेलं आहे आणि त्या अनुषंगिक मला भोर म्हणजे कोकणातून, पुण्यातून फोन आलेला आहे आणि त्यांची इच्छा आहे की शंकराचार्यांच्या स्तोत्रावर माझं विवेचन ऐकावं. डॉक्टर काकां व्यतिरिक्त इतर ग्रुपमध्ये ऑनलाईन बोलण्याचा माझा पहिला प्रसंग आहे आणि अशी मंडळी, विद्वान मंडळी त्याच्यामध्ये आहेत की एक सामान्य साधकाला मला त्या ठिकाणी म्हटल्या गेलं, हाच एक माझा गौरव आहे जो तुमच्यामुळे झाला. तुमच्यामुळे ते नाव तिथपर्यंत पोहोचलं आणि चिन्मय मिशनच्या लोकांनी माझं नाव तिथपर्यंत, संन्यासी आणि ब्रह्मचारिणींनी माझं नाव तिथपर्यंत पाठवलं, त्यांनी सुचवलं. म्हणून ही संधी मला मिळाली आहे. चिन्मय मिशनचे संन्यासी सध्या आत्मबोध सांगतात आहे आणि त्यानंतर अनात्म श्री विगर्हणम हे स्तोत्र मी 3 दिवस घेणार आहे. संध्याकाळी 5 ते 6, शनिवार, रविवार आणि सोमवार. त्यासाठी 4:45 वाजता तुम्हाला लिंक मिळणार आहे ग्रुपवर. ज्या कोणाला ऐकायचं असेल ते ऐकू शकता. ते प्रवचन युट्यूबवर आणि फेसबुकवर तुम्हाला लाईव्ह मिळेल आणि नंतर सुद्धा मिळेल. युट्यूब आणि फेसबुकवर कायमस्वरूपी मिळणार आहे. काकांच्या संप्रदाया व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांमध्ये शांकर भाष्य आणि शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान मांडण्याची सुवर्ण संधी तुम्हा लोकांमुळे आणि चिन्मय मिशनच्या संन्यासांमुळे मला प्राप्त झालेली आहे.
हे तुमचं कौतुक आहे. ह्याबरोबर आणखीन मी काही मांडावं अशी पण दत्त संप्रदायातले मुद्दे, अशी पण त्यांची इच्छा आहे. मी डॉक्टर काकांना फोन केला आणि काकांनी मला अवश्य